तर पोटाच्या बाबतीत बऱ्याचदा मी हे उदाहरण बऱ्याच जणांना सांगत असतो. आता हे पार्टीत जातात. पार्टीत गेल्यानंतर ₹500 तिथं ते गिफ्ट देतात ₹500चं. आता यांनी ₹500चं गिफ्ट दिलेलं असतं ना, तिथं जेवणासाठी 50, 100 काही-काही ठिकाणी 150 आयटम असतात. मग त्याचा अर्थ असा होत नाही की यांनी 150चे 150 आयटम खावेत, बरं का. याचा अर्थ असा होत नाही की यांनी 150चे 150 आयटम खावे. त्या पार्टीवाल्यांनी ज्यांच्याकडे वास्तुशांती असते किंवा लग्न असतं रेखाताई, तर यांनी काय केलेलं असतं, ते 100-150 आयटम, मी बऱ्याच पार्ट्याला जातो ना, मी जात नाही अशातला प्रकार नाही. मग ते 150 आयटम कशासाठी ठेवले असतात की बाबा तुम्हाला याच्यापैकी जे चालतं, याच्यापैकी जे तुम्ही पचवू शकता ते घ्या. आता लोक काय करतात, ₹500 दिलेले असतात, ते 50 ते 150 आयटम खाऊन जातात. मग घरी आल्यानंतर काय होतं, अजीर्ण होतं, ज्याला इनडायजेशन म्हणतो आपण. आता इनडायजेशन जर कधी झालं तर आम्ही काय सांगतो किंवा शरीर काय सांगतं की बाबा ते अनडायजेस्टेड फूड, ज्याला विषबाधा झालेली असते, एवढं खाल्ल्यानंतर विषबाधाच होते ना तुम्हाला. मग शरीर काय सांगतं की बाबा हे नको घाण माझ्या शरीरात. मग तुम्हाला पहिले मळमळ व्हायला लागते, बरं का, सीमा व्यवहार आहे, मळमळ व्हायला लागते. मग मळमळ झाल्याच्या नंतर ते आम्हाला फोन करतात. मग आम्ही काय सांगतो की बाबा आता मळमळ होते ना, काय कर, उलटी करून टाक, बरं का रेखाताई. पण त्यांनी काय केलेलं असते, ₹500 दिलेले असते तिकडं, आणि एवढे भारी भारी पदार्थ खाल्लेले असतात, त्याला ती काही उलटी करावीशी वाटत नाही. मग हा काय करतो बहादर, दुसऱ्या डॉक्टरला फोन करतो. मग तो डॉक्टर सांगतो किंवा ओमेज घे किंवा ॲसिलॉक घे किंवा जे काही उलट्या थांबवण्याच्या गोळ्या ते डॉक्टर सांगतात. यांनी काय केलेलं असतं, शरीराने एक पर्याय निवडला असतो वॉमिटिंगचा, तो पर्याय तो बंद करून टाकतो. मग थोड्या वेळाने काय होतं, शरीर काय विचार करतं, चला आता वरतून तर आपल्याला हा काही बाबा उलटी करू देत नाही, मग त्याला संडास लागते. जशी संगीताजींना संडास लागली तर तशी संडास लागते. शरीर काय म्हणतं, चला टॉयलेटच्या मार्गे मी काय करतो, हे सगळी घाण बाहेर काढून टाकतो, अनडायजेस्टेड फूड. हा बहादर काय करतो, आम्हाला फोन करतो. आम्हाला फोन केल्यावर आम्ही काय सांगतो, बाबा टॉयलेट लागलेली ना, आणखीन 4-5 ग्लास गरम पाणी पी, म्हणजे तुझ्या शरीरातलं ते जे काही फूड आहे, सडलेलं अन्न, ते बाहेर पडून जाईल आणि तू नंतर मग तुला टॉयलेट होणार नाही. तर तो म्हणतो, चला आता आपण काय केलेलं आहे, ₹500 दिलेले आणि एवढे पदार्थ खाल्लेले, हे कसं टॉयलेटद्वारे बाहेर काढायचे. मग हा काय करतो, दुसऱ्या डॉक्टरला फोन लागतो. मग तो दुसरा डॉक्टर काय करतो, संडास थांबवण्याच्या त्या खाक्या कलरच्या पॉकेटमधल्या पिवळ्या गोळ्या देतो. मग याची संडास थांबून जाते. मग याची संडास थांबल्यानंतर काय होतं, आता ते सडलेलं अन्न आहे ना, ते तर बाहेर निघण्याचा प्रयत्न करणारच. मग त्याला ताप येतो, प्राप्तीजी. मग त्याला ताप येतो. ताप आल्यानंतर पुन्हा डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर त्याला ॲडमिट करतात. ॲडमिट केल्यानंतर काय करतात, सलाईन लावतात, हे करतात, ते करतात, आणि मग 2-3 दिवसामध्ये त्याला डिस्चार्ज करतात. अशी कंडिशन आहे तुमची. आम्ही असं करत नाही. आता या संगीताजीने मला फोन केला, म्हणे सर मला खूप टॉयलेट होत आहेत, 17-18 टॉयलेट झालेलं आहे, काय करू. म्हणलं आणखी 4-5 ग्लास मिठाचं कोमट पाणी प्या, म्हणजे काय होईल, आणखी जी राहिलेली घाण आहे ती बाहेर निघून जाईल. मग आणखी त्या 4-5 ग्लास पाणी पिलं, पोटातली घाण सगळी निघून गेली, आणि पोटातली घाण निघाल्यानंतर त्यांचं जे प्रॉब्लेम आहे तो सॉल्व झाला. ते त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं की माझा प्रॉब्लेम सॉल्व झाला. मग याच्यानंतर डाएट कसा घ्यायचा असतो, तर यामध्ये काय झालेलं असतं, आतड्याला सूज आलेलीच असते ज्यावेळेस तुम्हाला डायरिया होतो, संडास होते. मग यावेळेस काय करायचं असतं, सहज पचेल असा, बिना मिरचीचा, बिना तिखटाचा 3-4 दिवस डाएट घ्यायचा असतो. मग ते तुमची पोटाची कंडिशन नॉर्मलला येऊन जाते, डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह होते. मग तुमचं हळूहळू पोट व्यवस्थित काम करायला लागतं. तर मग तुमचे ॲडमिट व्हायची गरज नाही. आता 17-18 टॉयलेट झाल्यानंतर तुम्हाला ॲडमिट करावं लागलं असतं तर किती खर्च आला असता, 25-30 हजार रुपये तर बिल इझिली होऊन जातं 3 दिवसाचं. ICUमध्येच ॲडमिट करावं लागलं असतं त्यांना. तर हे जे तुम्हाला नॉलेज मिळतं, या क्लासमध्ये जे काही नॉलेज मिळतं,
हे नॉलेज महत्त्वाचं आहे. तुम्ही योग करता, प्राणायाम करता तर आनंदाचीच गोष्ट आहे. तर नॉलेज मिळणं महत्त्वाचं आहे. त्याकरता रेग्युलर 1 महिना तरी क्लास करणं गरजेचं आहे तुम्हाला. आलं लक्षात मग? सगळ्यांच्या लक्षात आलं का? चला, तर ज्यांचं आता हे बाकी आहे, रजिस्ट्रेशन बाकी आहे, त्यांनी रजिस्ट्रेशन करा. छान राहील. उद्यापासून क्लास सुरू होईल.